कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. वातावरणात मस्त घुमत राहिले ना. अनंत चतुर्दशी. बाप्पाच्या सहवासात 10 दिवस मस्त मजेत आनंदात गेलेत सगळ्यांचे. आणि हो, याच बाप्पानी तुमची आमची ही लाडकी वसुंधरा वाचवली आहे. अर्थात श्रद्धेचा भाग आहे हा. पण मी जर सांगितलं ना तुम्हाला, तर तुमची नक्कीच एखाद दुसरी धडकन चुकणार. हृदयाचे ठोके चुकवणारी गोष्ट. ॲस्टेरॉइड्स आपल्या या पृथ्वी हा जसा ग्रह आहे, तशीच अंतराळामध्ये अनेक ग्रह आहेत आणि अनेक ॲस्टेरॉइड्स म्हणजे चट्टानी, म्हणजे कठीण दगडासारख्या फिरत असलेल्या मोठमोठ्या वस्तुमानाच्या लघुग्रह ज्याला आपण म्हणू शकतो, अशाच काही ठिकाणी हवेचं आवरण आहे आणि काही ठिकाणी नाही. असे छोटे छोटे ग्रह अवकाशात फिरत आहेत. त्यापैकीच एक ॲस्टेरॉइड, एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळून 1,04,476 किलोमीटरवरून 1,04,476 किलोमीटर प्रति तास या वेगाने काही लाख किलोमीटरवरून नुकताच पास झाला. मित्रांनो, बर्ड हिट, एखाद्या विमानाला एखाद्या पक्षाची धडक बसणं, याचा इम्पॅक्ट नक्कीच माहीत असेल आपल्याला. कारण विमानाचा स्पीड हा हजारो किलोमीटर्स प्रति तास असा असतो आणि त्या वेगामुळं धडकणारा छोटा पक्षीसुद्धा घात करू शकतो. याचाच अर्थ आपल्या या पृथ्वी ग्रहाच्या जवळून, अगदी लाखो किलोमीटर जवळून गेलाय तो. लाखो किलोमीटर हे बोलताना तुम्हाला खूप वाटतं, पण अंतराळाचा जेव्हा विचार करतो आणि होणाऱ्या परिणामांचा आणि त्या जवळून जाणाऱ्या लघुग्रहाच्या एकंदरीत गतीचा, त्याचा स्पीड 1,04,476 किलोमीटर्स पर आवर. इतक्या जर वेगाने एखादा लघुग्रह हा जवळून न जाता आपल्या पृथ्वीच्या एखाद्या भागावर आदळला असता, तर शेवटचंच बाप्पा मोरया म्हणण्याची कदाचित वेळ आली असती. चला, अशी ही अघटित घटना कधीही घडू शकते. वैज्ञानिक याचा मागोवा घेत आहेत. असे ॲस्टेरॉइड्स अंतराळातल्या अंतराळात कशी नष्ट करता येतील, अशी काही टेक्नॉलॉजी विकसित करण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. पृथ्वी ग्रहाला वाचवण्याचा आटोकाट हे वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. आणि तुम्ही आम्ही मस्त रमलोय ना. तू हिंदू, मी मुस्लिम. तू ख्रिश्चन, मी ईसाई. हेच काय आपल्या हिंदूंमध्ये, अरे तू ब्राह्मण, मी मराठा. तू कोमटी, मी साळी. मस्त रंगलंय ना. अशा अनेक जाती धर्मातली ही आपण माणसं किती कमकुवत विचारांची आहोत ना. अरे अख्खं आपण आपलं राहतं घर जेव्हा संकटात आहे, तेव्हा आपण किती क्षुल्लक गोष्टींसाठी लढतो आहोत आणि किती क्षुल्लक गोष्टींसाठी आपल्यामध्ये, आपल्या पृथ्वीवर, आपल्यासोबत, आपल्याच जीवावर कोट्याधीश अब्जाधीश झालेले हे पांढरे बगळे ॲस्टेरॉइड्स आपल्यात आगी लावत आहेत. सावध व्हा. एकमेकांमधली वितुष्ट बिलकुल नको आहेत. तुमचा कोण गैरफायदा घेत आहे, तुमच्या जाती धर्मांमध्ये तेढ लावून कोणाला कोणाच्या खुर्च्या टिकवायच्यात, याचा जरा अंदाज घ्या. आणि निवडणुका तोंडावर आल्यात, दाखवून द्या या सर्वांनाच की आम्हाला
संपूर्णत नाविन्य हवं आहे. तुम्ही नकोच आहात आम्हाला. आणि मग सत्ता काबीज केल्यानंतर सर्वप्रथम या सर्वांचाच ब्लॅक मनी बाहेर काढण्याची प्रार्थना एकत्रात घ्या. मित्रांनो, धोका टळलाय पृथ्वीचा, म्हणून तुम्ही आम्ही पुन्हा एकमेकात भांडायला आयुष्य मिळालं म्हणून भांडत बसलोत तर तीच माणसं मस्त ऐश करत राहतील. इतकंच तुम्हाला सांगतो. भडकवण्याचं कपट प्रचंड मोठ्या प्रमाणात प्लॅनिंग करून तुमच्या आमच्या डोक्यांमध्ये घुसवलं जाणार आहे येत्या काही दिवसात. वारंवार मी सावध करतोय. ना हिंदू, ना मुस्लिम, ना सिख, ना ईसाई, ना तू बम्मन का है, ना तू कोई बौद्ध है, ना तू कोई जैन है, ना तू कोई पारसी है, ना कोई तू सिख है, ना तू ईसाई है. सबसे पहले तू एक भारतीय है. सबसे पहले तू एक हिंदुस्तानी है. इतना ही अपने दिल को समझाओ. और जो लोग हमें आपस में लड़ाना चाहते हैं उनसे दूर रहना ही बेहतर. और अगर वो कुर्सी पे है तो उनकी कुर्सी निकाल लेना यही बेहतर. मित्रांनो, धोका आज पृथ्वीचा टळलाय. 2029ला असंच भाकीत सुद्धा वैज्ञानिकांनी वर्तवलंय. सायंटिस्ट आणि ॲस्ट्रॉलॉजर्स यांच्यामध्ये फरक आहे. अर्थात दोघांचंही विज्ञान तितकंच, दोघांचंही ज्ञान तितकंच महत्त्वाचं. पण विज्ञान सगळ्या प्रॉबॅबिलिटीजवर प्रयोगाअंती काही निष्कर्ष काढतं. ॲस्ट्रॉलॉजर्स गणितशास्त्राचा अभ्यास घेऊन या ग्रहांच्या बाबतीतली माहिती घेत निष्कर्ष काढतात. पण कुठेतरी दोन्हींना महत्त्व देत आपल्याला सामान्य माणसांना नक्कीच जगावं लागतं. चला आशा करूयात, गणपती बाप्पाकडे एकच विनंती करूयात. या 2024 वर्षात बाप्पा, तू आम्हाला वाचवलेस. तुझी कृपा या पृथ्वीवर अशीच राहावी. आणि या सर्व माणसांना एकमेकात जी काही तेढ निर्माण होण्यासारखं वातावरण सध्या निर्माण होतं आहे त्यामध्ये तरुण जाण्याची आणि कुठलाही घातपात एकमेकात न करता सुंदर आयुष्य सुंदररित्या जगण्याची सद्बुद्धी दे. इतकीच तुला बाप्पा जाता जाता विनंती. आणि अर्थातच पुढच्या वर्षी लवकर ये बाप्पा, लवकर ये. वाट पाहतोय.